आणि उत्तरायण सुरुवात झाली आणि पितामह भीष्म म्हणाले की आता माझी जायची वेळ आली. आणि तेवढ्यात धर्मराजांना घेऊन, सगळ्यात पांडवांना घेऊन भगवान श्रीकृष्ण पितामह भीष्मांच्या समोर उभे राहिले. पितामह भीष्मही हसले, बोलले काहीच नाहीत, पण भाव कुंतीचाच आहे. आता तरी लबाडी सोड. कोणती लबाडी आहे? कौरव पांडवांच्या युद्धामध्ये पांडवांना विजय मिळावा असा आशीर्वाद मिळवण्यासाठी रात्री अंगावर घोंगडं पांघरून कौरवांच्या शिबिरात भीष्मांच्या तंबूमध्ये अंधाऱ्या रात्री घोंगडं ओढून द्रौपदीला पाठवलंय की रात्री भीष्म ध्यानात बसतील. द्रौपदी निघाली, म्हणजे थांब, 2-2 बांगड्या वाढव अजून हातात. ते म्हणाले आहेत, वाढव. आणि नमस्कार करताना बांगड्यांचा आवाज येऊ दे. सोबत मी करतो, मी बाहेर अंधारात थांबतो. आधी काळा अंधारात थांबणार, दिसणार कोणाला? त्याला काही घोंगडं घ्यावं लागत नाही. द्रौपदी गेली, नमस्कार केला. ते ध्यानात होते. बांगड्यांचा कंकणांचा आवाज ऐकला, त्यामुळं कोणीतरी स्त्री आली आहे हे पितामहाने ओळखलं आणि डोळे उघडायच्या आधी सांगितलं, सौभाग्यवती भव. आता सौभाग्यवती भव म्हणजे पांडवांचं झालं ना, जीवन के साथ भी जीवन के बाद भी, LIC. आणि एकदम त्यांना असं वाटलं की इतक्या अपरात्री कोण स्त्री आली इथे, आणि म्हणून डोळे उघडले तर द्रौपदी म्हणाले की मुली, रात्री शत्रूच्या शिबिरात येताना तुला भीती नाही वाटली? एकटी आलीस? आता हो म्हणावं तरी पंचायत, नाही म्हणावं तरी पंचायत. ते म्हणाले तू बोलू नको. मी जेव्हा ध्यानाला बसलो होतो ना, तेव्हा मला एक अतिशय आल्हाददायक असा प्रकाश जो नेहमी दिसतो तो आज दिसतच नव्हता. सगळा काळोख काळोख दिसत होता. या काळोखात कोण काळा लपला आहे ओळखलं त्याने. आणि मनोमन त्याने प्रार्थना केली की नारायणा, आज तुम्ही अंधारामध्ये, तमामध्ये, तमसमध्ये लपला, मला दर्शन देत नाही, पण माझी एकच इच्छा आहे, मरत असताना तुमचं चतुर्भुज रूप माझ्या समोर असलं पाहिजे. आणि म्हणून धर्मराजाला उपदेश करण्याच्या निमित्तानं उत्तरायण सुरू झाल्यानंतर श्रीकृष्ण पितामहांच्या समोर उभे आहेत. आता उत्तरायणाचाही अर्थ नीट समजून घ्या. केवळ एक भौगोलिक स्थिती नाही, म्हणजे अवकाशीय स्थिती नाही, भौगोलिक नाही, अवकाशी. आयन म्हणजे भ्रमण. उत्तरायण म्हणजे उत्तरेच्या गर्भात ज्यांनी भ्रमण केलं तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी प्राण सोडणार नाही, म्हणून ते उत्तरायण. बघा किती त्याच्यामध्ये सूक्ष्म सूक्ष्म छटा आहेत. मग पितामह भीष्मांनी विचारलं की धर्मराजाला काय समस्या, काय? धर्मराजाने सांगितलं की असं असं दुःख होतं, वाईट वाटतं, अमुक आहे. ते म्हणाले की तू काही काळजी करू नको. पितामहाने सगळे धर्म समजावून सांगितले, राजाचं कर्तव्य समजावून सांगितलं. मग त्यात पुत्र धर्म सांगितला, कन्या धर्म सांगितला, स्त्री धर्म सांगितला, पुरुष धर्म सांगितला, अमका तमका तमका सगळे फलाने ठिकाणी धर्म सांगितले. आता धर्मराजाला असं वाटलं की इतके सगळे धर्म आहेत तर मी कोणत्या धर्माचं पालन करायचं? त्याच्यावर पितामहांनी दिलेलं उत्तर आहे ते आपण कधीही विसरता कामा नये. पितामह म्हणाले की मी आतापर्यंत तुला जे सगळे धर्म सांगितले ते जंगलामध्ये जसे खूप सारे प्राणी आहेत, त्या प्राण्यांची पावलं आहेत लहान मोठी. ससा आहे तर त्याचं पाऊल लहान आहे, कोल्हा आहे तर थोडं मोठं आहे, वाघ आहे तर आणखीन मोठा आहे, उंट आहे तर असं आहे तसं आहे. तर जेवढे प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्यांची पावलं लहान मोठी आहेत. पण सगळ्यात मोठं पाऊल कोणाचं आहे? हत्तीचं आहे.
तर हे सगळे छोटे छोटे पाऊल त्या हत्तीच्या पावलात समाविष्ट होऊ शकतात. तसं मी तुला सांगितलेले सगळे धर्म जे आहेत ते एका धर्मामध्ये समाविष्ट होतात. तो धर्म पाळला की सगळे धर्म पाळले. त्या धर्माचं नाव आहे राष्ट्रधर्म. पितामहाने सांगितलंय. त्यामुळं राष्ट्रधर्माचं जो पालन करतो तो सर्व धर्मांचं आपोआप पालन करतो. आणि मग पितामहाने सांगितलेल्या ज्ञान विज्ञान आणि श्रीकृष्णांनी सांगितलेल्या सगळ्या चतुराईच्या गोष्टीमुळं धर्मराजाचा नैराश्य दूर झालेला आहे आणि तो परत आलेला आहे. आणि मग सुखाने राज्यकारभार करायचा आहे. आता श्रीकृष्ण म्हणतात की आता तरी मला तुम्ही जाऊ द्या. मग श्रीकृष्ण आता परत निघाले द्वारकेला. परत अर्जुन त्यांच्यासोबत आहेत. अर्जुन आणि श्रीकृष्णाचं नातं फार विलक्षण आहे. ते एकमेकांचे बहिष्यर प्राणच आहे. म्हणजे अनुज लक्ष्मण जसे रघुनाथ सरकारांचे बहिष्यर प्राण आहे, तसं अर्जुनाचं आणि श्रीकृष्णांचं नातं आहे. भक्त भगवंत आहेतच, पण मित्र जास्त आहे. अर्जुन पण निघाले. इकडे काही दिवस गेले. उत्तरेला कळा सुरू झाल्या. एका शुभ मुहूर्तावरती उत्तरा प्रसूत झाली. तिला पुत्र झाला आणि भगवान विष्णूंच्या कृपेमुळं उत्तरेला मुलगा झाला. हे लक्षात घेऊन त्या मुलाचं नाव विष्णुरात असं ठेवलं. विष्णुरात. पण तो मूल जन्माला आला ना, तर ते असं सगळं उत्सुकतेने भोवती बघत होतं. टकमका जणू काही कशाचं तरी परीक्षण करत आहे. कशाचं करत होतं त्याच्यावर संतांनी खुलासा केला आहे की आईच्या गर्भात असताना तो कोण सुदर्शन चक्रधारी होता ज्याने मला वाचवलं, तो आता अवतीभोवती दिसतोय का, याचं तो सतत परीक्षण करत असल्यामुळं त्याचं नाव परीक्षित ठेवलं गेलं. आता परीक्षिताचा जन्म झाला. सूत शौनकांना सांगतायत की सगळं जगणं सन्मार्गाने जे काही जगणं आहे ते चालू आहे. पण ह्या सन्मार्गामध्ये एक घटना अशी घडली होती की जी युद्धाच्या पूर्वीची होती, की युद्ध करायचं की नाही करायचं अशा संभ्रमामध्ये केवळ पांडव होते अशातला भाग नाही, कौरवही होते. सूत सांगतायत की विदुर काकांचा सल्ला धृतराष्ट्राने घेतलेला असताना सुद्धा विदुर काकांचा सल्ला कौरव मानत नाही. म्हणजे दुर्योधन, दुःशासन, शकुनी, कर्णाला तुम्ही आता हिरो बिरो करता, चांगली गोष्ट आहे, पण कर्ण नायक किंवा महानायक होण्याच्या योग्यतेचं पात्र नव्हतं. आता साहित्यिकांना त्याच्या नावाने ऊर बडवायला आवडतो, तो बडवू द्यावा त्याने, तर त्यांचंही पोट भरलं पाहिजे साहित्यिकांचं. पण आपल्याला रावण जसा महान वाटतो ना, तसं कर्णाची महत्ता ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात दानशूर होताच. पण भारतीय संस्कृतीमध्ये नुसत्या दानाच्या मोठेपणाला मोठेपण दिलं नाही, दान त्यापेक्षा जास्त दानत. दानत काय होते कर्णाची. मग ते कुंतीने कसं टाकून दिलं, मग ते रडणं विडणं आपल्याला ते फार छान जमतं. जेवढा दाखवायला जातोय सध्या तेवढा तो श्रेष्ठ नाही आहे, एवढंच लक्षात ठेवा. मग सगळ्यांना राग येतोय विदुर काकांचा. काय सांगतायत हे? धृतराष्ट्रांनी बोलवून घेतलंय सल्ला विचारायला. आता हिताचा सल्ला विदुर देत आहेत. धृतराष्ट्र आणि विदुर केवळ महाराज आणि महामंत्री असं नातं नाही आहे, भाऊ आहेत ते. भले सावत्र असला तरी भाऊ आहे. आणि जेव्हा दुर्योधन, दुःशासन, कर्ण, शकुनी हे सगळं ऐकतायत तेव्हा दुःशासन संतापून जातोय आणि तो विदुरांचा अपमान करतोय. मग विदुर म्हणतात की जिथे आपला शब्द मानला जात नाही इथे आपण राहायचं काही कारण नाही, म्हणून ते युद्ध सुरू होण्याआधीच यात्रेला निघून जातात. शौनकांच्या मनामध्ये प्रश्न असा येतो की कौरव आपलं ऐकत नाहीत म्हणून महामंत्री निघून जातात, युद्ध सुरू होण्याच्या आधी जातात,
मग युद्ध संपल्यानंतर पुढे काय होतं असा तो प्रश्न विचारतो शौनक, की गेले कुठे विदूर, काय झालं त्यांचं. आणि या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सूत सिद्ध झाले असताना स्वाभाविकच सुतांच्याही मनात असं आलं की ही सगळी लीला ज्या भगवंतामुळं होते, त्या भगवंताच्या लीलेचं वर्णन करण्याआधी भगवंताचं स्मरण करणं आवश्यक आहे. म्हणून त्याने थोडं नामस्मरण केलं. उत्सुकता असणे ती त्या काळातच असते असं समजू नका. आज आता सुद्धा अनुभव येतो आपला. आता इथे मला जवळकेकरांचे भाऊ भेटले, बेंगलोरला असतात ना ते, बेंगलोरला. तर ते म्हणाले की मोठे भाऊ आहेत, मुद्दाम भागवत ऐकायला आलो. मी म्हटलं की असं भाऊ असणं पण भाग्याचं आहे. मग माझ्या लक्षात असं आलं की त्यांचे भाऊ आले तर माझी पण बहीण आली. तर ती लातूरून आली. आमच्या कुमुदिनीताई भार्गव आल्या, माहेर सोलापूरच आहे त्यांचं. कथा ऐकायची बस, ही जी उत्सुकता असते ना, अशी उत्सुकता शौनकांच्या मनात आहे. आणि ते म्हणतात की पांडवांचं राज्य सुस्थितीत झालेलं जेव्हा पाहिलं, तेव्हा यात्रेला निघून गेलेले अपमानित झालेले विदुर काका परत हस्तिनापूरला आले की आपले हे सगळे मुलं कसं राज्य करतायत. आणि जेव्हा ते हस्तिनापूरला आले तेव्हा त्यांना एक आश्चर्यकारक गोष्ट कळाली. ती गोष्ट अशी होती की धृतराष्ट्र आणि माता गांधारी पांडवांच्याकडे येऊन राहिले होते. आता विदुरांना मोठं आश्चर्य वाटलं की आयुष्यभर ज्यांनी ज्यांचा द्वेष केला, अनेक प्रकारांनी प्रयत्न केले की त्यांची जीवनयात्रा संपावी, ते काहीच यशस्वी झाले नाहीत. त्याच पांडवांच्याकडे आता निर्लज्जासारखं येऊन तुकडा तोडत आहे. माझे शब्द नाहीत, भागवतातले शब्द आहेत, मी फक्त मराठीत सांगतो.
विदुरांना आश्चर्यही वाटलं आणि त्या लोभाविषयी, लालसेविषयी त्यांच्या मनामध्ये एक कटुता पण निर्माण झाली की हे बरोबर नाही. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक पदर असा आहे की धृतराष्ट्र पैदाइशी आंधळे आहेत, तर आपल्या मुलांच्याकडे अधिक डोळसपणाने पाहण्याची गरज असताना गांधारीने स्वतःच्या डोळ्यावरती पट्टी बांधून घेण्यात पातिव्रत्य सिद्ध झालं, पण मातृत्वाचा पराभव झाला. उलट नवऱ्याला दिसत नाही म्हटल्यानंतर डबल दृष्टी आईने धारण केली पाहिजे, ती नाही केली, पातिव्रत्य सिद्ध झालं. छान आहे. आपण प्रातस्मरणात त्यांचं नाव घेतोच, माता गांधारीचं, ते श्रेष्ठच आहे. पण संगोपनामध्ये, पेरेंटिंगमध्ये चुकल्या त्या. त्याचा परिणाम काय झाला बघा. दोन गोष्टी लक्षात ये. वडील तर ठीकच आहे, वडिलांचा एक आधार असतोच, आणि आजकाल जरा वडिलांच्या विषयीचं प्रेम सोशल मीडियात खूपच आलंय. बाप असेल तोपर्यंतच प्रेम, नसेल तेव्हा कळतं बाप म्हणजे काय, बाप म्हणजे सावली आहे वगैरे वगैरे. जे स्वतःच्या बापाला अजिबात विचारत नसतील तेच ह्या पोस्ट टाकतात, हे मला माहिती आहे. पण ठीक आहे, ते चांगलं आहे, वडिलांचे बरेच दिवस आले. Children want their father, but they love their mothers. वडिलांची गरज आहे त्यांना, पण प्रेम आहे ना ते आईवर असतंच. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट सांगतायत हे सध्या. त्यामुळं व्यक्तिमत्व विकसनामध्ये वडील असणं हीच ॲक्टिव्हिटी आहे, आई सहभागी असणं ही ॲक्टिव्हिटी आहे. आणि आईच घडवते. शिवाजी महाराजांचं उदाहरण पाहिलं आपण, घडवते. इतकी साम्यस्थळ आहेत ना ह्या मातांमध्ये की थक्क होऊन जातो आपण की कसं घडवलं आईचं मन. महाराज अफजलखानाच्या भेटीला निघाले ना, तर आईसाहेबांना काय वाटलं असेल. 10वीच्या परीक्षेला जाताना सुद्धा आईवडिलांना किती खालवर होतं, जसं काही खाटीखान्यात पाठवायला लागलो पोरा. पेपर संपेपर्यंत त्या शाळेच्या बाहेरच्या झाडाखाली काय बसतात, काही जण तर शनी महात्म्य वाचतात तिथे बसून, बघितलंय मी. गजानन महाराजांची पोथी वाचतात, का वाटेल ते. अरे त्याच्यापेक्षा वर्षभर लक्ष दिलं असतं तर तू मायबाई घरी सुखी झोपली असती, ते निवांत लिहित बसलं असतं लेकरू तिथं. पण ते कधी येतंय आणि कधी झडप घालून, हाऊ वॉज इट, दॅट फाईन, ओके. म्हणजे ते प्रसूत झालं तेव्हा सुद्धा तिला इतकं रिलॅक्स वाटलं नसेल. फाईन असलं नसतं पेरेंटिंग. आईसाहेबांना काय वाटलं असेल. महाराज नमस्कार करायला गेले, मृत्यूच्या दाढेत निघालेत. अफजल खानावर विश्वास ठेवणं कालत्रही शक्य नाही, कोणीही ठेवू शकत नाही. अफजल खान आणि कोणताही खान, त्याच्यावर विश्वास ठेवता येत. माहिती आहे मृत्यू आहे, थोडं जरी इकडे तिकडे झालं तर. असे महाराज मृत्यूच्या दाढेत निघाले असताना आईसाहेबांना वाकून नमस्कार केलं, पायावर डोकं ठेवलंय. काळजात काय झालं असेल आईच्या. खांद्याला धरून उठवलं, पाठीवर हात टाकला. शिवबा, संभाजीराजांचे उसने फेडा. संभाजीराजे म्हणजे ते शंभूराजे नाही, छावा, ते नंतर ते त्यांच्या मुलाचं नाव. शिवरायांचे मोठे भाऊ होते संभाजी महाराज. महाराज म्हणत नव्हते पण संभाजी नाव होतं त्यांचं. अफजल खानाने दगाफटका करून त्या संभाजींची हत्या केली होती. आणि ही आई मृत्यूच्या दाढेत चाललेल्या आपल्या पोराला आठवण कशी करून देते, टेक केअर, डोंट टेक केअर, बी लिटिल केअरलेस आणि शूट ॲट फर्स्ट साईट. संभाजींचे उसने फेडा
म्हणजे हा बोकड ताब्यात आलाय ना, ह्याला उभा चीर आणि भावाचा सूड घे, मी तुला आशीर्वाद देते. काय आई आहे. नको ना पावसात जाऊ, सर्दी झाली तर काय. अरे यार, कहां से पैदा हुई है माये, पता नहीं चल रहा. आता छान पाऊस पडतोय तर त्याला भिजू द्यावं, जरा चिखलात खेळ म्हणावं, मस्त या हातपाय धू, मी पकोडे बनवते, मजा आहे ना. आता काय तलवार बिलवार देऊन उसनं फेडायला आपण त्याला पाठवणार नाही, पण भिजू द्या मात. आता युरोप अमेरिकेमध्ये शाळांमध्ये करिक्युलममध्ये शेणात आणि मातीत खेळणं हा अभ्यासाचा भाग बनवलाय. शेण मातीत. एवढंच नाही तर ऑस्ट्रेलियामध्ये मी असं ऐकलं, अपुष्ट आहे म्हणजे अजून अधिकृत मला माहीत नाही त्याचा सोर्स, पण खरं असणार ते, आठवड्यातला एक दिवस बिना चपलांचं फिरायचं. विज्ञान, शरीर विज्ञान असं सांगायला लागलेलं आहे की मातीत आणि चिखलात, शेणात आणि मातीत, गोमूत्रात आणि मातीत, माती कॉमन आहे सगळीकडे, लहानपणीची मुलं खूप मस्ती करतात. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये, बुद्धिमत्वामध्ये आणि रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वृद्धी होते. घरात पडलेल्या बिस्किटाचा तुकडा जमिनीवरचा उचलून ते पोरगं खायला लागलं. शी शॅबी, डोंट इट इट, इट्स अनहायजिनिक. सगळ्या आया चिडल्या की इंग्लिशमध्ये का बोलतात मला काही कळतच नाही. एक तर बोलून मोकळं झालं आणि पोराला काही कळलं नाहीये, त्याला काय कळणार आहे. माझे कृष्ण कन्हैया, माझे रामलला लहानपणी हातात भाकरी घेऊन अंगणभर खेळायचे. नागडे हातात डायपर, पॅन्ट. गेस्ट येत आहेत, गेस्ट येत आहेत. गेस्ट कधी लहान नव्हता. गेस्ट जन्माला आला तो डायपर विपर घालूनच. अरे लहान मूल नग्न काय, नागडं काय, नागवं काय, इट्स लुक्स ब्युटिफुल. कन्हैया आणि रामलला अंगणात खेळायचे असे, हातात भाकरीचा तुकडा. मग हे तर आत्ताच्या आईला नुसतं ऐकवलं ना तर तिला हार्ट अटॅक तर नक्कीच येईल. असले होते तुमचे गॉड्स. बरं होते कॉन्व्हेंटमध्ये शिकत नव्हते, ते शाळेतच जात नव्हते. 16व्या वर्षी शाळेत गेले कृष्ण. 16 वर्षापर्यंत मौज मजा, चोऱ्या, दंगा, मस्ती, खोड्या. आता 16 दिवसाचं झालं की कुठल्या शाळेत टाकायचं. इतक्या लहान वयात ज्या पोराच्या विषयी चर्चा कोणत्या शाळेत टाकायचं होते ते पोरगं कळतं झाल्यावर कोणत्या वृद्धाश्रमात टाकायचं ह्याचीच विचार करतो. कर्माचा सिद्धांत आहे. रसखानाने एकदा पाहिलं, कन्हैया फक्त करदोडा, आधी सावळे, माती अंगाला लागलेली, हातात लोणी लावलेली भाकरी. आता भाकरीला बरे दिवस आलेत. आता जरा बरे दिवस आले, कारण का पुण्यात सुद्धा लोक भाकरी खातात. अरे यार. तर ते लोणी पिणी लावलेलं आहे आणि ते असं अंगणात खेळतात. रसखान म्हणतात, बा छबी को रसखानी बिलोकत. छबी म्हटलंय तर नग्न मुलाकडे बघून, कन्हैयाकडे बघून. बा छबी को रसखानी बिलोकत, वारत काम कलानिधी कोटी. ही नग्नता अशी आहे की सगळ्या वासना, सगळा काम, सगळा विकार निघून जातो. एक टक लावून त्याच्याकडे बघताय.
तेवढ्यात एक कावळा येतो आणि बालकृष्णाच्या हातातली रोटी घेऊन जातो. थोडं विचलित होतात. बा छबी को रसखानी बिलोकत वारत काम कला निधि कोटी, काग के भाग कहाँ कहियो हरि हाथ से ले गयो माखन रोटी. त्या कावळ्याचं भाग्य काय सांगू की हरीच्या हातातून रोटी घेऊन गेले. तो कावळा कागभ्रुशुंडी. किती मस्त आहे ना. असं कुठल्या धर्मात दिसतं असं ग्रंथ? हेच रसखान काय म्हणतात, खोड्या बघून मडकं फोडलं ना. आता घरात ती मागे लागली गवळण लाटणं बिटणं हातात घेऊन, हे लपायला जागा शोधतायत. तर रसखान काय म्हणतात की कन्हैया दौड़ो भागो मत, छिपने के लिए जगह चाहिए, अंधेरा कोना ढूंढ रहे हो. आता हो म्हणणारच. तर ते म्हणतात की अगर अंधेरे में ही छिपना है तो मेरे दिल में छिप जा, वहां जितना अंधेरा है कहीं नहीं मिलेगा. बघा काय म्हण. आणि पुन्हा ते स्वतःवरच हसव, कैसा पागल हूं मैं, कन्हैया तुम मेरे दिल में अगर समा जाओगे अंधेरा बचेगा क्या, उजियारा ही उजियारा. वंडरफुल. दाखवा बरं बायबलमध्ये एक तरी गोष्ट अशी, कुराणात दाखवा बरं. हे स्पष्टपणे समजून घेण्याचा काळ आलाय. न संकोचता, न घाबरता, मानवतेच्या भ्रामक कल्पनेतून बाहेर येऊ.